हॅलो, कोल्हापूर माय लाईफमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज निघाले होते मी आईकडे आणि तिथं थोडंसं माझं काम होतं. त्या कामासाठीच गेले होते आणि येताना कसं कळालं की बहिणीच्या मुलग्याला मुलगा झालेला आहे आणि नुकतंच फोन आला आदल्या दिवशी रात्री आणि आईकडे बसले थांबले होते. मग दुसऱ्या दिवशी येताना म्हटलं चला आता जाताना कोल्हापूरला परत बघूनच जाऊया. गडिंग्लज गाड्या ज्या असतात त्या कोल्हापूरला येणाऱ्या त्या नॉनस्टॉप असतात आणि थोडा वेळ म्हणजे गर्दी असेल टायमिंगमध्ये अर्ध्या तासाला अशा सोडल्या जातात आणि ऊन तर भरपूर होतं. आता यात्रा आणि ह्या बाकीच्या सगळी गर्दी होती. तरी पण कसं वातावरण उष्णतेचं असल्यामुळं जावं तर लागणारच होतं. मग म्हटलं चला जाऊन यायचं म्हणून गेले होते आणि असं बाहेरचं हे हिरवंगार वातावरण बघून खूप प्रसन्न वाटत होतं. आणि कसं आता सध्या एकदा तरी पाऊस पडला की मग छान होतं वातावरण, म्हणजे थोडंसं थंडावा वगैरे देतं. पण कसं गेल्यानंतर असं तिला पण तिचे व्याप असतात काही ना काहीतरी, त्यामुळे जास्त पण प्रत्येक वेळेला व्हिडिओ मी घेत नाही, कारण मला आवडत नाही या गोष्टी. म्हणजे प्रत्येकाचे काही ना काहीतरी व्याप असतात. हा माझा एक आवडता छंद आहे म्हणून मी चालू केलेला आहे त्यामुळं. आणि मला पहिल्यापासून म्हणजे हे करायचं होतं, पण जाऊ दे म्हटलं आता अजूनही वेळ गेलेली नाही, मग म्हटलं करायला चालू केलेलं आहे. तर हा बसचा प्रवास करायला खूप मजा आहे, एक वेगळीच येते. कारण फोर व्हीलरमध्ये बघा आपण नेमकेच 4-5 जण असतो आणि त्यांचं येता जाता तोंड तेवढीच आपण बघतो, इतर माणसाशी संपर्कच होत नाही. मग बसमध्ये असलं की कसं तिकीट पण कमी आणि इतर लोकांशी पण आपल्याला बोलणं चालणं हे सगळंच ह्या गोष्टी होतात. आणि अगदी व्यवस्थित त्या त्या ठिकाणी आता बस आहेत, प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी बस आहेत. फक्त एवढंच की थोडंसं आराममध्ये होत नाही एवढंच. आणि पहिलं तर अशा बसनीच प्रवास होता असायचा. आणि इथं माझा चटणी मसाला करायचा होता, तो चटणी मसाला पण करायला दिला होता. आणि तिथून आल्यानंतर मुंबईला जाणं झालं होतं, कारण बरेच 2-3 वेळा असं झालं की भाऊ पण जाणार होता, चुलत भाऊ यांचा आते भाऊ. तो जाणार होता नेव्हीमध्ये, पण युद्ध वगैरे महायुद्ध तिकडे चालू झाल्यामुळं त्याचं कॅन्सल झालं होतं. आणि परत ह्यांचे मित्र आहेत त्यांच्या मिसेस पण तर लग्नासाठी त्यांनी सांगितलं होतं पुतण्याच्या, पण लग्नाला पण जायला मिळालं नाही. हे जाऊन आले होते, हे जर म्हणत होते, पण सिद्धेशच्या ह्याच्यामुळं मी गेले नव्हते, मी थांबले होते मग. आणि म्हटलं नंतर बघू असं झालं होतं. आणि बसमधून जाताना म्हणजे जाताना काही काढलाच नाही, पण येताना हा नंतर व्हिडिओ काढला आणि बरेच वर्षांनी तिथे गेलो. पण पहिल्यासारखं असं म्हणजे शांतता किंवा हे राहिलेलं नाही आहे. दगदग खूप, म्हणजे इथल्यापेक्षाही तिथं जास्त आता मुंबईला एवढी दगदग झालेली आहे. आणि थोडंसं त्या वातावरणात राहायला होत नाही म्हणजे पहिल्यासारखं असं. आणि जाऊन मग आलो दोघेही. आणि परत इथं आल्यानंतर मग परत कुठं थांबायला होत नाही, पाठीमागची काळजी आणि सगळं हे असल्यामुळं. आणि आल्यानंतर मग परत आपलं रोजचं रुटीन पुन्हा चालू झालं आणि एक दिवस विश्रांती घेऊन पुन्हा आपल्या रुटीनला लागलो. आणि तिथं गेल्यानंतर कसं व्हिडिओ वगैरे करायला किंवा अजूनही ह्या गोष्टींची मला म्हणजे कोणी मोकळं असतं कोणी काही नाही, म्हणजे हे घ्यावं असं वाटतं, पण होईल हळूहळू होईल अशा सवयी. आणि कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा.